नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो आहे की एमपीएससीसाठी आत्तापर्यंत एवढे कष्ट केलेत, मग आत्ताच का हार मानताय? थोडक्यासाठी तुम्ही का हार मानताय आणि काय अवघड आहे याच्यामध्ये? तर त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवतोय. आपल्या चॅनलवरती मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा एमपीएससीशी रिलेटेड जास्त आपण टाकत राहतो. स्टडी टार्गेटचे व्हिडिओ टाकतो. बाकी पाठीमागचे आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस सुद्धा आपल्या चॅनलवरती टाकत राहतो, जेणेकरून तुम्हाला एक फुल जे आहे डिटेलमध्ये एमपीएससी एक्झॅक्टली कशी असते, कशा प्रकारचे नियोजन असतं आयोगाचं वगैरे सगळे डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती आपण टाकत राहतो. तर त्यासाठी जर तुम्ही स्वतःला डिमोटिवेट फील करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तुम्हाला नक्कीच 2024साठी प्रेरणा जी आहे 100% मिळणार आहे, हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो. ठीक आहे. तर एमपीएससीसाठी तुम्ही आत्तापर्यंत एवढे कष्ट केलेत, मग थोडक्यासाठी तुम्ही का हार मानताय? काय अवघड आहे याच्यामध्ये असं? तर त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय, जेणेकरून जर तुम्ही स्वतःला थोडंसं डिमोटिवेट फील करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला नक्कीच याचा फायदा जो आहे तो होणार आहे. आता तुम्ही एक्झॅक्टली काय काय आत्तापर्यंत कष्ट केलेले आहेत किंवा तुम्ही आत्तापर्यंत काय काय भोगलेलं असेल, ठीक आहे, जी रिॲलिटी आहे ती आपल्या चॅनलवरती मी मांडत असतो. कुणाला आवडो न आवडो, जी रिॲलिटी आहे ती सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्याशी भांडलेला आहेत आत्तापर्यंत. भले तुम्हाला घरच्यांनी फोर्स केला आहे की बाबा जॉब कर, काहीतरी कर आता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, पण तुम्ही सगळ्या जगाशी भांडून, सगळ्या घरच्यांशी भांडून, समाजाशी भांडून तुम्ही अजून ठाम राहिलाय की नाही, मला एमपीएससी होऊ शकते, मी एमपीएससीतून एखादी पोस्ट जी आहे ती काढू शकतो, यासाठी तुम्ही सगळ्या जगाशी भांडलाय. तर हा सुद्धा तुम्ही केलेला एक त्यागच आहे, लक्षात ठेवा. कशासाठी करताय सगळं? तुम्हाला एक एमपीएससीमधून तुमची पोस्ट जी आहे ती तुम्हाला मिळवायची आहे किंवा तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे की मी सुद्धा काहीतरी करू शकतो. ठीक आहे. तर हे तुम्ही यासाठी तुम्ही सगळ्यांशी आजपर्यंत भांडत आलेला आहात, सगळं कष्ट केलेलं. तर याला वाया जाऊन देऊ नका, अजिबात वाया अजिबात जाऊन देऊ नका. जोपर्यंत पोस्ट काढत नाही तोपर्यंत अजिबात शांत राहू नका. ठीक आहे. आणि 2024 मध्येच पोस्ट काढा सर्वांनी. 1 ते 2 वर्ष जास्तीत जास्त द्यायचे आहेत आयुष्यातले तुम्हाला, आणि 1 ते 2 वर्षामध्ये सिलेक्ट व्हायचं म्हणजे व्हायचंच आहे. 2024ला तर व्हायचंच म्हणजे व्हायचंच आहे. ठरवूनच तुम्ही आता अभ्यासाला लागा. ठीक आहे. दुसरा त्याग असं केलं की तुम्ही पैसे जे आहेत ते जपून वापरलेले. भले तुम्ही घरापासून लांब राहून अभ्यास करताय, कोणी पुण्यामध्ये अभ्यास करत असेल, कोणी मुंबईला जाऊन अभ्यास करत असेल, किंवा जिथे तुम्ही घरापासून जर लांब जाऊन अभ्यास करत असाल, इव्हन तुम्ही घरामध्ये सुद्धा करत असाल अभ्यास, कारण एक सर्टन एज नंतर काय होतं, आपण घरामधून पैसे मागायला आपल्याला लाज वाटायला सुरुवात होते. 100% होते, कारण एक सर्टन एज नंतर आपण पैसे कसे मागणार असं सुद्धा असतं. आणि घरच्यांनी जे काही पैसे दिलेले असतात त्यामधूनच आपल्याला महिना काढायचा असतो, तो तुम्हाला जपून वापरायचा असतो. तर हा सुद्धा तुम्ही केलेला एक त्यागच आहे. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लक्षात मध्ये ठेवा. तुम्ही जो काही त्याग केला किंवा 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 तुमच्या घरच्यांनी तुमच्यासाठी जो काही त्याग केलेला आहे, हा सगळं तुमच्या बॅकअप माइंडमध्ये कुठेतरी असलं पाहिजे की कशासाठी आपण हे करायला लागलोय, काय करायचं, हे कुठलं स्वप्न आपण बघून एमपीएससीमध्ये आलतो. त्याच्यामुळे थोडक्यासाठी इथून पुढे मागायला अजिबात घेऊ नका. 1-2 वर्ष द्यायची, पोस्ट काढून मोकळवायचं, लक्षात ठेवा. तिसरा त्याग असा केला, तुम्ही एक वेळचा डबा खाल्लेला असेल, तुमच्याकडे मेचे पैसे नसतील, काही नसतील, थोडेसे पैसे तुमच्याकडे कमी असतील, तर एक वेळचा डबा सुद्धा खाल्लेला आहे तुम्ही. तर हा सुद्धा तुम्ही केलेला एक त्यागच आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बॅकअपला कुठेतरी राहू देत. आपण हे कशासाठी करतोय आणि का करायचं आहे? नुसतं ह्या गोष्टी केल्यात म्हणून पोस्ट मिळणार नाही, त्यासाठी ॲक्शन सुद्धा घेतली पाहिजे. तुम्ही नुसता त्याग करत चाललाय, पण जर त्याला कृतीची जोड नसेल, अभ्यासाची, कृती म्हणजे काय, अभ्यासाची म्हणतोय, जर त्याची तुम्हाला जोड नसेल तर पोस्ट मिळणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीसोबत तुम्ही अभ्यास सुद्धा तेवढाच मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. ठीक आहे. सर्वांची तुम्ही बोलणी खाल्लेली आहे आजपर्यंत. समजा कुठल्या पाहुण्यांच्याकडे गेलेला असेल, बाबा तू काय करतोयस, काय नाही करत, सर्वांनी तुम्हाला लेक्चर दिलेलं असेल, बसून सगळ्यांचं लेक्चर तुम्ही ऐकलेलं असेल, पण तुम्हाला आतून माहिती आहे की एकदा मला पोस्ट निघाली की सगळे नंतर हेच तुम्हाला बोलणे खाणारे तुमच्या सत्कारालाच पुढे राहणार आहेत. हे तुमच्या बॅकअप माइंडला कुठेतरी माहीत असतं, पण माहीत असणं वेगळं आणि ॲक्शन घेणं वेगळं, लक्षात ठेवा. ठीक आहे. माहीत असणं वेगळं, ॲक्शन घेणं वेगळं. ॲक्शन म्हणजे काय, कृतीमधून, तुमच्या अभ्यासामधून सगळ्यांना दाखवून दिलं पाहिजे. एकदा पोस्ट निघाल्यावर सगळ्यांना कळून जातं, त्याच्यामुळे बोलणारे सुद्धा शांत राहतात नंतर तुमच्यासमोर. ठीक आहे. म्हणून मी काल व्हिडिओ टाकलेला होता, शेळी बनून जगायचं की तुम्हाला सिंह बनून जगायचं आयुष्यभर, हे तुम्ही ठरवायचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जो त्याग केला हे अजिबात तुम्ही विसरू नका. अजिबात मन मारून जगत आलेलं आहे तुम्ही आजपर्यंत. भले तुमचे मित्र मैत्रिणी जे एमपीएससीच्या फील्डमध्ये नाही आहेत, पण ते आता सेटल्ड आहेत, कुठेतरी जॉब करून सेटल्ड आहेत, कोण लग्न करते, कोणाचं काही झालेलं आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या, तुम्ही मन मारून जगताय तुमचं. पण याच्या पाठीमागं काहीतरी तुमचं मोठं ड्रीम आहे. ज्यांची स्वप्न मोठी असतात त्यांनाच या जगामध्ये त्रास होतोय, लक्षात ठेवा. तुमचं स्वप्न मोठं आहे, तुम्हाला त्रास होणार, मन मारून जगावं लागणार, सगळ्याच गोष्टी करावं लागणार, पण ज्यावेळी तुमची वेळ येईल सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली नॉर्मल होऊन जाणार. भले तुम्हाला वेळ लागतोय पोस्ट काढण्यासाठी, पण ज्या दिवशी पोस्ट मिळेल पाठीमागच्या सगळ्या गोष्टी, सगळं शून्य होऊन जातं, अपमान बिपमान सगळं झिरो होऊन जातं, आणि तुम्ही सुद्धा जे आता ज्यांच्याकडे पोस्ट आहे त्यांच्या लेवलला तुम्ही येऊन जाता. त्याच्यामुळे ह्या कुठेतरी गोष्टी तुमच्या बॅकअप माइंडला राहू देत. फक्त ते ॲक्शन पाहिजे. अभ्यास करा, जास्तीत जास्त अभ्यास करा, तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करा. समारंभ तुम्ही टाळले आजपर्यंत, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, सगळ्या समारंभाला जाण्याचं टाळल्या, सगळ्या गोष्टी टाळलेल्या आहेत, पण कशासाठी हे सगळं तुम्ही केलंय? तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्हाला पूर्ण करण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा तुम्ही त्याग केलेला आहे. तर कशासाठी? स्वतःला सिद्ध करण्यासाठी, पोस्ट काढण्यासाठी. मग आत्ताच तुम्ही हार मानू नका, अजिबात हार अजिबात मानू नका. 2024ला पोस्ट काढायची म्हणजे काढायचीच आहे. ह्या
व्हिडिओचा उद्देश फक्त 2024ला पोस्ट काढण्यासाठीचाच आहे. जर तुम्ही 25ला व्हिडिओ बघताय तर 25मध्ये पोस्ट काढा, 26ला व्हिडिओ बघताय तर 26मध्ये पोस्ट काढा. पण माझं असं म्हणणं नाही की तुम्ही ह्या MPSCच्या क्षेत्रामध्ये अजून 5-10 वर्ष घालवावी. नाही, 1 वर्ष 2 वर्ष इनप आहेत. ह्या 2 वर्षामध्ये पोस्ट काढून तुम्हाला मोकळं व्हायचं आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे. तुमची जी प्रेस्टीज आहे ही समाजाला दाखवून द्यायची की तुम्ही सुद्धा काहीतरी करू शकत होता. म्हणूनच मी हे सगळं सहन केलं होतं. त्यावेळेलाच त्या यशाची चव जी आहे ती तुम्हाला चाखता येऊ शकते. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे थोडक्यासाठी अजिबात हार म्हणू नका. लढा, हार बी अजिबात मारा नाही. लढा. 2024ला पोस्ट काढायची जाईल. 8-8 तास अभ्यास करा, काहीही फरक पडत नाही. काही तुम्ही मरत नाही, काही नाही. 8 तास बसा, 8 तास नियोजन बनवा, व्यवस्थित अभ्यास करा. पण पोस्ट काढल्याशिवाय माघार घेऊ नका इथून पुढे, लक्षात ठेवा. कारण ऑलरेडी 4-5 वर्ष घालवलेले आहेत. थोडक्यासाठी माघार गेल्यानंतर तुमच्यामध्ये काही दम नाही असं सगळ्यांना वाटायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे असं अजिबात करणार. 2024ला पोस्ट काढायचीच आहे, काढणारच आहे आणि तुम्ही काढणारच आहात हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. फक्त लढा. हे सगळं सहन करता, याचा अर्थ तुमच्यामध्ये अधिकारी होण्याची कॅपॅसिटी आहे म्हणून सगळ्या गोष्टी तुम्ही सहन करत आजपर्यंत सगळ्यांना फेस करत तुम्ही अभ्यास चालू ठेवलेला आहे. इथून पुढे माघार अजिबात कुणी सुद्धा घ्यायची नाही. पोस्ट काढायची म्हणजे काढायची. 2024लाच पोस्ट काढण्याचा सर्वांनी 100% प्रयत्न करा. ठीक आहे. का अवघड नाही असं मला म्हणायचं की का अवघड नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपर्यंत एक सिंपल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगतो. MPSCचं मेरिट पूर्व परीक्षा असू दे किंवा मुख्य परीक्षा असू दे 55% ते 60%च्या दरम्यानच मेरिट लागतं. 100% मेरिट लागले का कधीच लागले नाही. बरं, हे 55%चं मेरिट आपण कसं पाडू शकतो? आजपर्यंतचे झालेले सगळे MPSCचे पेपर्स तुम्ही ॲनालिसिस करून ठेवा. ठीक आहे. प्लस तुम्हाला 2च पुस्तकं पाठ करायचे आहेत. काय अवघड आहे? 2च पुस्तकं प्रत्येक विषयाचे पाठ करायचे आहेत. हिस्ट्रीची 2 करायचे आहेत, पॉलिटीची 2 करायचे आहेत, सायन्सची 2 करून ठेवा चांगली, इकॉनॉमिकची 2 पुस्तकं पाठ करून ठेवा, मराठी ग्रामरची 2 पुस्तकं करा, इंग्लिशची 2 करा. अरे 2-2 पुस्तकंच पाठ करायचे आहेत. आजपर्यंत तुम्ही इयत्ता 5वी पासून या ग्रॅज्युएशनपर्यंत किती पुस्तकं वाचली होती, किती पुस्तकं पाठ केली होती हे जरा आठवा. आणि तुम्हाला नुसती 2च पुस्तकं पाठ होत नाहीत. का होत नाहीत याचं सुद्धा कुठेतरी ॲनालिसिस तुम्ही करा. म्हणजे तुमच्यातला जो अभ्यासू विद्यार्थी होता त्याला तुम्ही आता बाहेर काढा आणि 2 पुस्तकं पाठ करायला सुरुवात करा. गॅरंटेड पोस्ट तुम्हाला मिळेल. 2च पुस्तकं करायचे आहेत. आता झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी काही जगावेगळे केलेलं आहे का? त्यांनी सुद्धा हीच पुस्तकं वाचलेली आहेत. फक्त त्यांनी ते वाचन त्याचं परफेक्टली केलेलं आहे. तुम्ही नुसतं वर वाचताय, तुमचं नियोजनबद्ध नाही आहे. त्याच्यावरती कसं ॲनालिसिस MCQ विचारलं याचं तुमचं अवलोकन नसतं. त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी बॅकअपला माइंडला मागे आहात. पण ह्या सगळ्या गोष्टी इथून पुढे तुम्हाला टाळायच्या आहेत आणि व्यवस्थितरित्या 2-2 पुस्तकं पाठ करा प्रत्येक विषयाची. कुठल्या पानावर काय आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे. लाईन टू लाईन केअरफुली बघा. केअरफुली लाईन टू लाईन वाचायचे आहेत. 2च पुस्तकं आहेत. 2 पुस्तकं म्हणजे तुमचं जग असलं पाहिजे. जास्त पण पुस्तक तुम्हाला इथे वाचायला सांगत नाही. प्रत्येक विषयाची 2-2 पुस्तकं वाचा. 55%चे मेरिट तुमचं आउट ऑफ पार होऊन जाईल, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला कुठली तरी पोस्ट चांगली मिळेल. ठीक आहे. त्याच्यामुळे 2च पुस्तकं तुम्ही पाठ करायचे आहेत आणि काय अवघड नाही आहे. नाही, पुन्हा कसं होतंय, ह्या वर्षी एक्झाम क्लिक, पुन्हा पुढच्या वर्षी येणार, पुन्हा मग महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली हे सगळं बेट ABCD पासून पुन्हा चालू होतं. मग ह्या दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल, 1च वर्षाचं टार्गेट, 2 पुस्तकं पाठ करणे, ॲनालिसिस करणे MCQचं कशा प्रकारच्या चॅप्टरवरती प्रश्न आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी फक्त करायच्या आहेत. अवघड काहीच नाही, लक्षात ठेवा. अवघड असं काहीच नाही आहे. ठरवून घ्या काय करायचं आहे, कुठल्या वेळेमध्ये मला कुठला विषय करायचा आहे, कुठल्या चॅप्टरला मला जास्त वेळ द्यायचा आहे, कुठल्या विषयावरती कुठल्या चॅप्टरवरती आयोगानं जास्त प्रश्न विचारलेले आहेत, ते चॅप्टर मला चांगले करायचे आहेत. यासाठी अभ्यासाचं नियोजन बनवा. दररोजचं दिनचर्या तुमची फिक्स असली पाहिजे. 8-8 तास अभ्यास करा. काही सुद्धा अवघड नाही. फक्त करून बघा. तुम्ही करत नाही, नुसता विचार करत बसलाय मला ही पोस्ट मिळेल, मला ती पोस्ट मिळेल. अरे कोणीही पोस्ट तुम्हाला हातामध्ये आणून देणार नाही. त्यासाठी तुम्हाला अभ्यास हा करावाच लागणार आहे. 8 तासाचा अभ्यास करायचा आहे. आजपर्यंत 5वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत अभ्यास करतच आलाय ना. त्या कितीतरी पुस्तकं वाचली तुम्ही. आता इथं तुम्हाला फक्त 10-12 पुस्तकं जे आहेत ते पाठ होत नाही तुमची. मग कसं काय तुम्हाला अपेक्षा आहे पोस्टची? तर असं नाही होऊ शकत. 2च पुस्तकं करायचे आहेत. अरे इथे तर उलट लिमिटेड आहे. लिमिटेड सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे. इथं काय फार मोठं हे करून यायचं नाही. जी पुस्तकं वाचली त्यामधून 50 ते 55% प्रश्न पडतात म्हणजे पडतातच. ॲटलिस्ट एवढं तरी तुम्ही चांगलं करून घेणं गरजेचं आहे. निश्चितच तुम्हाला पोस्ट जे आहे ते मिळालं जाईल. आणि मार्क्स कसे मिळतील याचा विचार करा. मार्क्स आपल्याला मिळवायचे लक्षात ठेवा. पूर्वपरीक्षा क्रॅक करायचे, मार्क्स मिळाले पाहिजेत. तिथे काय तुम्हाला आउट ऑफ आउट पूर्वपरीक्षेला पडले म्हणजे तुम्हाला कोणी पोस्ट देत नाही. फक्त आपला कट ऑफचा टप्पा पार करायचा, लक्षात ठेवायचं. त्यासाठी एवढी पुस्तकी न पोहतात. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बुक लिस्ट मी अवेलेबल करून दिलेलं आहे. जाऊन सगळे व्हिडिओज एकदा बघून घ्या. स्टडी टार्गेटचे डेली व्हिडिओ सुरू आहेत. तुम्हाला ते फॉलो करायचे असेल ते फॉलो करा. नसेल फॉलो करायचं तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचं नियोजन बनवा. पण ते पूर्ण करण्यासाठी त्या दिवसाला 100% न्याय द्या. वेळेला महत्त्व द्या. तरच येणारे भविष्यातील वेळ तुम्हाला किंमत जी आहे ते देणार आहे, लक्षात ठेवायचं. तिसरी गोष्ट असं आहे की MPSCचे झालेले पेपर्स हा खूप मोठा तुमच्या अभ्यासामध्ये इफेक्टिव्ह रोल प्ले करतो, लक्षात ठेवा. हा आयोगाचा दिलेला आपल्याला एक आरसाचा एक प्रकारचा. तर ह्या झालेले पेपर सगळे त्या चॅप्टरवरचे बघा. कुठलेही पुस्तक तुमच्याकडे असू दे, चॅप्टर वाईज ॲनालिसिस सेपरेशन केलेलं ते तुमच्याकडे असू दे. इतकं जरी केलं
2 पुस्तकं पाठ केली, 55%च मेरिट आहे. मेरिट आणि कॉम्पिटिशन हे तुमचे स्वतःचे आहे. आजपर्यंत आपण किती कट ऑफ लागला हे तुम्हाला सांगतो. पेपर इझी पडला तर सगळ्यांनाच पेपर सुटणार आहे, तुम्हाला सुद्धा पेपर सुटणार आहे, कट ऑफ वाढू शकतं, तरी सुद्धा तिथे तुम्ही पार होऊ शकता. पण ढोबळ मानाने विचार करायला गेलो तर 55 ते 60% मेरिट आसपास मेरिट जातं. किती पैकी असेल, किती पैकी पेपर असू दे, इतकंच मेरिट जातं आजपर्यंत 55 ते 60% दरम्यान. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला एवढं जर तुम्ही चेस केलं तरी सुद्धा तुम्हाला जे कट ऑफ मधून तुम्ही पार पडून तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे ती मिळू शकते. त्याच्यामुळे टफ असं काहीच नाही आहे. फक्त तुम्ही तुमच्या मनामध्ये जी आहे ती भीती निर्माण करून ठेवलेली आहे. तर भीती अजिबात काढून टाका इथून पुढं. इतकंच तुम्हाला करायचं आहे. 8 तास अभ्यास करा, 2 पुस्तकं पाठ करा, व्यवस्थित पाठ करा. पेन घ्या, मार्कर घ्या, काही घ्या, नोटबुक घ्या, शॉर्ट नोट्स बनवा, आयोगाचे झालेले पेपर्स त्याच्या चॅप्टरवरती कसे विचारले ते बघा, ॲनालिसिस करा. 8 तास अभ्यास तुमचा इथून पुढे व्हायलाच पाहिजे. आणि कट ऑफ पार करण्यासाठी 100% सर्वांना प्रयत्न करा. 55% तुमचं पार कट ऑफ झालं, तुमची पोस्ट तुमच्या हातामध्ये असेल. ठीक आहे, तुमची पोस्ट तुमच्यामध्ये असेल. त्याच्यामुळे थोडक्यासाठी कुणीही इथून पुढे माघार घ्यायची नाही. ऑलरेडी मी सगळी बुक लिस्ट आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे. टॉपर सुद्धा झालेले मुलं जे आहेत तेच वापरतात, तुम्ही सुद्धा तेच करताय. फक्त त्यांनी त्या गोष्टी केलेल्या असतात. एक एक पुस्तक त्यांनी 4-4, 5-5 वेळा वाचून काढलेलं असतं. तुमच्याकडून एक वेळा सुद्धा पुस्तक वाचून होत नाही, म्हणून तुम्ही कुठेतरी मागे आहात. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी प्रत्येक चॅप्टर व्यवस्थित समजावून घ्या. प्रत्येक चॅप्टरच्या लाईन टू लाईन व्यवस्थित केअरफुली अंडरलाईन करा. त्यातून महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत ते तुम्ही सेपरेट शॉर्ट नोट्समध्ये बनवून काढा. त्यासाठी आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा, किंवा एक चॅप्टर वाईज ज्या कंपायलेशन ज्या पुस्तकामध्ये आहे ते पुस्तक तुमच्याकडे घ्या. कुठल्या चॅप्टरवरती कुठल्या मुद्द्यावरती आयोगाने जास्त फोकस दिला आहे तो मुद्दा सेपरेट शॉर्ट नोट्समध्ये तुमच्या यायला पाहिजे. आणि ते त्याची सतत त्याची उजळणी करायची आहे. आणि 8 तास तुमचा अभ्यास व्हायलाच पाहिजे. किती विषय आहेत, कुठल्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं आहे, कुठल्या विषयातील चॅप्टरला जास्त महत्त्व द्यायचं, हे सगळे ॲनालिसिस केल्यानंतर, झालेले पेपर्स ॲनालिसिस केल्यानंतरच तुम्हाला समजेल. त्यासाठी ॲनालिसिस, दूरदृष्टी, नंतर डेलीच्या डेली अभ्यासामध्ये असणारं सातत्य ठेवलं, निश्चितच तुम्हाला 2024ला गॅरंटेड पोस्ट मिळेल. त्याच्यामुळे अवघड असं काहीच नाही. तुम्ही स्वतः त्या गोष्टी अवघड करून घेताय, म्हणून मी सगळं जग जे आहे ते तुमच्यासाठी अवघड झालेलं आहे. पण अवघड असं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. 2-2 पुस्तकं तुमच्याकडे ऑलरेडी आहेतच. सगळ्यांना माहिती आहे कुठली पुस्तकं वाचायची आहेत. पुस्तकं घ्या, झालेले पेपर्स घ्या, 8 तास अभ्यास करा. आणि पोस्ट काढल्याशिवाय 2024ला माघार फिरू नका. काही करून पोस्ट काढा, तरच तुम्हाला या समाजामध्ये जे आहे ती तुमची गेलेली रिस्पेक्ट जी आहे ती तुम्हाला परत मिळवता येऊ शकेल, किंवा तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल आणि तुमची लाईफ कुठेतरी सेटलमेंट होऊन जाईल पोस्ट मिळाल्यानंतर. ठीक आहे, त्याच्यामुळे हीच अपेक्षा आहे. त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बनवतोय. त्याच्यामुळे आय होप तुम्हाला समजलं असेल की मला या व्हिडिओमधून काय सांगायचं आहे एक्झॅक्टली. त्याच्यामुळं सांगतोय 2024ला संधी खूप मोठी असेल. अजिबात कुणीही मिस आउट करू नका. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.